हैया हो हैया हो। नारळी पुनवेचा सण आलाय, सर्व आनंद मनानं झालाय। नारळी पुनवेचा सण आलाय, नाखवा आनंद मनानं झालाय। सण वर्षाचा नारळ सोन्याचा दर्याला अर्पण झालाय। सण वर्षाचा नारळ सोन्याचा दर्याला अर्पण झालाय। नारळी पुनवेचा सण आलाय, सर्व आनंद मनानं झालाय। नारळी पुनवेचा सण आलाय, आज आनंद मनानं झालाय। हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील नारळी पौर्णिमा सणानिमित्त दिवा कोळीवाडा इथं नवजीवन कला पथक सेवा मंडळ आणि दिवा कोळीवाडा मच्छीमार सेवा संस्था आणि दिवा कोळीवाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सार्वजनिक नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची विशेष उपस्थिती लाभली। तर या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, चंदू पाटील, राजेश मडवी यांच्यासह दिवा गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या समाजाची परंपरा, चालीरीती यांची जोपासना करत समुद्राला अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाची गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करून दिवा गाव येथील विठ्ठल मंदिरापासून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी गणेश नाईक यांनी समस्त समाज बांधवांना नारळी पौर्णिमा सणानिमित्त शुभेच्छा दिल्या। याच खास दिनाचा औचित्य साधून गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणेश नाईक यांच्या हस्ते लाईफ जॅकेटचं वितरण सुद्धा करण्यात आलं। या प्रसंगी गणेश नाईक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं इथल्या कोळी बांधवांना मच्छीमारी करता जाताना सुरक्षित वाटावं म्हणून लाईफ जॅकेटचं वाटप पण करण्यात आलेलं आहे। दिवाळीपासून तर दिघ्यापर्यंत या सगळ्याच कोळी आणि आगरी लोकांचा मच्छीमारीचा धंदा हा उद्ध्वस्त झाला। त्याकरता 13 महिन्यापूर्वी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या लोकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मागणी केली होती। 13 महिन्यानंतर आता गेल्या 8-10 दिवसापूर्वी जी बैठक झाली त्याच्यामध्ये MMBच्या आणि MMRDच्या लोकांना आदेशित झालेली आहे की तुम्ही त्यांना वाटप करा। ज्यांना ज्यांना जिल्हाधिकाऱ्याकडून सर्टिफिकेट मिळालेले आहेत मच्छीमार असण्याचे त्या सर्व घटकांना त्या ठिकाणी मी संजू नाईकांना सांगितलं तुम्ही घेऊन जा आणि सरांना नुकसान भरपाई द्या। आता दिव्याची आपली जेटी आहे ती जेटी फक्त ज्या ठिकाणी भरती झाली का तिचा उपयोग होतो, पोटी झाली का परत ती संपली, तर तिची लांबी वाढवून 24 तास त्या जेटीचा वापर होण्याच्या अनुषंगाने आदेश दिलेत। MMBचे लोक त्या ठिकाणी त्या जेटीचं काम करतील आणि आपल्या सर्व लोकांना 24 तास त्या जेटीमध्ये मच्छीमार ये जा करू शकतील। या दोन्ही गोष्टी सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरच केल्या। याच्यामध्ये संजू नाईक तर लिडिंगशिप आहे, त्याच्यामध्ये चंदू पाटील, राजेश मडवी, GS पाटील, सीताराम पाटील, चंदन मडवी या सर्वच कार्यकर्त्यांचा सहभाग आहे आणि तो सगळ्यांच्या हिताकरता धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन हे काम करणारे सगळे कार्यकर्ते यांना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।